पीपीपी मॉडेलचा देखील ITI मध्ये वापर केला जातोय. म्हणजे सांगलीला चितळे असो किंवा ही माणसं देखील आता पुढे येत आहेत. म्हणजे ब्रँड्स पुढे येत आहेत थोडक्यात. आणि तुम्हाला असं वाटतं का की असे ब्रँड पुढे आल्यानं एक विश्वासार्हता वाढते लोकांमध्ये देखील एम्प्लॉयमेंट या दृष्टीनं. तर ह्याचा कसा फायदा एम्प्लॉयमेंट जनरेट करण्यासाठी येत्या काळामध्ये होणार आहे आणि सरकारचा किती महत्त्वाचा भाग आहे? बरोबर आहे वैशालीताई, पण हा नक्की यामध्ये विश्वासार्हता वाढती या बरोबर येतो आपलं ऑब्झर्वेशन. पण त्याशिवाय आमच्या म्हणणं असं आहे की प्रत्येक कंपनीने लोकांची गरज आहे. तुम्ही सांगितला की लोकांचे मनुष्यबळ मिळत नाही, हा पण सत्य आहे. तर लोकांची गरज आहे. प्रत्येक कंपनीमध्ये एक HR डिपार्टमेंट आहे, त्याचं काम फक्त नवीन लोक शोधायचे आहे. तरी पण लोकांकडे नोकरी नाही. हा डिस्क्रिपन्सी काय आहे? तर आम्ही आता मेरिट ब्युरो सुरू केला, मॅच मेकिंग. ज्यांना जे हवं आहे ते कुशल ते मनुष्यबळ तयार करतो आणि त्याने पुरवतो. तो ITIचे जे PPP मॉडेल आहे त्या धर्तीवर आहे की जे लोकल मोठी कंपनी आहे किंवा ते लोकल कोई संस्था आहे त्याने ते PPP मॉडेलवर घ्यावा आणि लोकल कोर्सेस तयार करावा, लोकल टीचरना आणावा आणि लोकल रिक्वायरमेंटच्या हिशोबाने मुलं शिकून त्याने जॉब तिथेच मिळावा. असं ते सक्सेस होणार आहे. मला फार चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मला वाटतं सांगलीमध्ये त्याचा पायलट प्रोजेक्ट असं काहीतरी करून मग पॅन महाराष्ट्र असं. हां, ते तुमच्या इन्फॉर्मेशन बरोबर आहे. चितले बंधूने आमच्याकडे अप्रोच केली आहे, ते ॲग्री पण आहे. पण त्याशिवाय पण आता आमच्या मनामध्ये असं होतं की 25 ITIने फर्स्ट इयरमध्ये PPP देऊ. पण आता कमीत कमी 50 वर फर्स्ट जाईल. ते चांगला प्रतिसाद आहे.